आणि या ग्रुपने या देशातलं दोनदा सरकार पाडलं. शिवसेनेने चुकीच्या वेळी युती केली, जी पूर्णपणे स्वतःची ताकद उमलायच्या आतच त्यांनी हात मिळवणी केली. तो मनसेबाबत तसा आरोप झाला होता की तुम्ही आताच एकदम शिवसेनेबरोबर युतीची चर्चा सुरू झाली आहे. मनसे पूर्णपणे ताकदीवर स्वतःच्या हिमतीवर राष्ट्रव्यापी राज्यव्यापी पक्ष व्हायच्या आतच शिवसेनेशी युतीची चर्चा सुरू झाली. हे धोकादायक नाही का वाटत? नाही, मी अशी कुठची चर्चा नाही केली. मला फक्त जाणून घ्यायचं होतं इंटेन्शन काय. मी जर तशी गोष्ट असती ना तर मी मागे ज्या वेळेला ते सगळं झालं ना त्याच वेळेला मी चर्चा केली असती ना. माझा युत्या आघाड्यांवरती विश्वासच नाहीये, कारण हे फक्त डील असतो. मी तुम्हाला सांगतो, ज्यावेळेला माननीय बाळासाहेब जोपर्यंत होते किंवा जेव्हा सुरुवातीचा काळ, मी म्हणतो युतीचा सुरुवातीचा काळ, तेव्हा बाळासाहेब, अटल बिहारी वाजपेयीजी किंवा अडवाणीजी, त्याच्यात एक रिलेशन होतं, त्यात एक चांगलं वातावरण होतं. मला असं वाटतं 99 नंतर शिवसेना भारतीय जनता पक्ष, काँग्रेस एनसीपीचं काय ते कायमचं तसंच आहे, पण शिवसेना भारतीय जनता पक्षामध्ये फक्त डील चालू आहे, ऍडजस्टमेंट आहे, त्यात रिलेशन्स नाही आहेत. पण हे वातावरण बदलायला कोण कारणीभूत वाटतं तुम्हाला? कसलं? हे जेव्हा नंतरचे डील आणि काय झालं ते झालं असं, त्या सगळ्या काळामध्ये झालं असं की मला असं वाटतं की ती सुरुवात झाली. आज ती व्यक्ती आज हयात नाही, त्याच्यामुळे पण काय चांगलं वाईट अशा काही गोष्टी बोलू नये, पण मला वस्तुस्थिती सांगणं आवश्यक आहे. त्यावेळेला ते झालं गोपीनाथराव मुंडेंमुळे. झालं असं की जवळपास त्यावेळेला 99ला जवळपास आलं होतं प्रकरण, आणि ते जे राज्यपालांना पत्र द्यायचं असतं त्याच्यावरती गोपीनाथराव अध्यक्ष म्हणून मला असं वाटतं ह्यांचं पत्र लागतं. वहाडणे होते, त्याला वहाडणे होते, वहाडण्यांची सही लागते, आणि वहाडणे सही करायला तयार होईनात, आणि मुंडेंनी सांगितलं सही करायची नाही, जर मी मुख्यमंत्री होणार असेल तरच सही करायची. आणि त्याच्यामध्ये वेळ गेला, आणि त्याच्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी जे दूर होते ते जवळ आत गेले, आणि पहिलं पत्र त्यांनी देऊन टाकलं. बरोबर. मला असं वाटतं तिथून ते सगळं सुरू झालं. खरं तर त्याच्या अगोदरपासूनच सुरू झालं होतं, म्हणजे गोपीनाथरावांची मुख्यमंत्री व्हायची महत्वाकांक्षा, इथून ते सगळं सुरू झालं. आणि नंतर 99, म्हणजे आता लोक मला विचारतात ना की तुमच्यामुळे गेल्या वेळेला शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाला फटका बसला. माझा पक्ष 2006चा. नाही, 99 साली तर माझा पक्ष नव्हता, 2004 साली माझा पक्ष नव्हता. म्हणजे हेच ह्यांचे उमेदवार पाडत आले, त्याचा माझा काय संबंध?